नाही, मी दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात येतो आणि आज तर हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्ताने आम्ही आमचे शाखाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी महाआरतीचं आयोजन केलेलं. त्यानिमित्ताने आज हनुमान जन्मोत्सव साजरा करायला आम्ही सगळेजण आज एकत्र जमलो आहे. मनसेने आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शाळा कॉलेजांचे नाव मराठीत करण्याच्या अशा प्रकारची मोहीम केली आहे प्रशासनाने. हा निवेदन दिलेलं. आता ज्या मराठी भाषेला आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे अमित ठाकरेंनी सांगितलं की जर आपली भाषा अभिजात भाषा आहे तर त्याचा गर्व आपण बाळगला पाहिजे, त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी ते पत्र दिलेलं आहे. सुधीर साळवे जे नाराज होते विभाग अध्यक्ष ठाकरे गटाचे, त्यांना सचिव म्हणून आता पद देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी ही ठाकरे गटाने केलेली खेळी असं वाटतं का? कारण नाराज होते सुधीर साळवे. त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्याला आमचा काय संबंध. महानगरपालिकेसाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकर असोसिएशन गेली 3 दिवस संपावर आहे, कारण अनेक बांधकामं रखडली गेलेली आहेत. अनेक कमर्शियल बिल्डिंगमध्ये, काही बिल्डिंगमध्ये पाण्याची टंचाई झाली. नाही, हा विषय आहे ना एवढा इझी नाही आहे की टँकरवाल्यांनी आंदोलन केलं आणि महानगरपालिकेने त्यांना पाहिजे तशी सूट दिली. टँकरवाले पण मनमानी पद्धतीने कामं करतात, त्यांना पण चाप लागला पाहिजे ना शेवट कुठल्या तरी गोष्टीला. कुठे उभे राहतात, कसे उभे राहतात, ट्रॅफिक जॅम होतं, पाण्याचा कुठे उपसा करतात. मला असं वाटतं सरकारने त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. पण टँकरची लॉबी आहे त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज सरकारला तुम्ही हात पिरगळून नाही तुमच्या मागण्या मान्य करू शकत. राजभवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे असं उदयनराजे मागणी केली आहे. खरं तर अरबी समुद्रामध्ये. धन्यवाद. बाकीचे प्रश्न घ्या. तुम्हाला ॲड आहे ना? मला सांगायला खूप अत्यंत आनंद होतोय की आता बँकेनी LBO ही नवीन पोस्ट तयार केलेली आहे. त्याची ॲड पण आलेली आहे. त्याचा अर्थ लोकल बँक ऑफिसर. प्रत्येक बँकेमध्ये एक लोकल बँक ऑफिसर असेल ब्रँचमध्ये. ही पोस्ट नव्याने क्रिएट केलेली आहे. ज्याला मराठी बोलता येणं अनिवार्य आहे अशी एक लोकल बँक ऑफिसरची पोस्ट क्रिएट केली आहे. आज का काल पेपरमध्ये त्याची जाहिरात आलेली आहे, ती आपण बघू शकता. ती जाहिरात पण मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. 100% यश आहे. म्हणजे जे बोंबलत होते की मनसेने युटर्न घेतला, मला वाटतं त्यांना चांगली चपराक या माध्यमातून मिळाली. नवी मुंबईमध्ये मनसेच्या माथाडी कामगार सेनेने एका कारखान्यामध्ये पर्दाफाश केलेला आहे, ज्या ठिकाणी प्लास्टिकची साखर बनवली जात होती. FDA आणि सरकारचं अशा कारखान्यांकडे दुर्लक्ष आहे का? कारण केमिकलचा वापर करून काय तुम्हाला सांगू का, सरकारने आम्हालाच पगार दिला पाहिजे. जे कामं सरकारने करायची ती कामं महाराष्ट्र सैनिक करतात. झेप्टोचं जे काय घाणेरडापणा होता तो बाहेर आम्ही काढला. साखर कारखान्यावर आम्ही बाहेर काढला. स्विगी मग सरकारची कामं जर आम्ही करायची तर सरकारने पगार आम्हाला द्यावा. आम्ही कामं अजून जोराने करू. FDAचं हे अपयश म्हणू शकतो. FDAचं लक्षच नाही आहे. कोणतरी तक्रार केल्याशिवाय ते बघत नाही. खरं त्यांनी रेग्युलर तिथे व्हिजिट्स केल्या पाहिजेत, गोष्टी तपासल्या पाहिजेत. त्यांचं काम आहे ते. अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. मुंबईतून अनेक कार्यक्रम स्वागत आहे. सर, काँग्रेसचं एक अधिवेशन झालं आहे गुजरातमध्ये आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा काँग्रेस उभी राहण्यासाठी म्हणून प्रयत्न करते. आज संजय राऊत यांनी म्हणजे सामनामध्ये लेख आलेला आहे, अग्रलेख. त्यामध्ये लिहिलेला आहे की काँग्रेस स्वतः गडप झालेली असताना त्यांचं जे इंडिया आघाडी आहे ती कुठे आहे, एक प्रकारे त्यांच्यावर टीका केली. मला वाटतं तो इंडिया आघाडीतला अंतर्गत विषय आहे. आम्ही कशाला त्यांच्यामध्ये पडायचं, आमचा काही संबंध नाही त्यांच्याशी. ना संजय राऊतांची आहे ना राहुल गांधींची आहे.